सर्वांना नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान गंगा घरोघरी या उक्तीप्रमाणे विचारातून मी सांगतो आम्ही या कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना सध्या परिस्थितीमध्ये शेतावरती असलेल्या पिकांमधल्या शंकांचे निराकरण करण्यासाठी आपण एकत्र बोलवत असतो. आज आपणा सर्वांना अवगतच आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठामध्ये होणारे संशोधन शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाण्यासाठी आपण सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळे विषयातील तज्ञ एकाच ठिकाणी बोलून एका विशिष्ट पिकावरती आपण त्याच्या शंकांचं निरसन शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन करत असतो. तर या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रथमतः विद्यापीठ गीताने करूया. अन्नं बहुपूर्वित तदव्रतम् जय 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 हरित क्रांती, जय 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 नवल क्रांती, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे, सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकासवी, अगणित विकासवी. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती, अभियंत्यांच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी पडते झेंड मानाचा असे हे गौरवपीठ, असे हे गौरवपीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. धन्यवाद सर. शेतकरी बंधूंनो, आपणाला सर्वांना माहितीच आहे की बटाटा, खरीप बटाटा हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचं असं पीक आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, जुन्नर तसेच पुरंदर आणि सातारा जिल्ह्यातील मान, खटाव तसेच पुसेगाव या भागामध्ये मोठ्या प्रमाणात खरीप बटाट्याची लागवड केली जाते. आपण जर पाहिलं आणि त्याच हेतूने आपण खरीप बटाट्यामध्ये शेतकऱ्यांना बऱ्याचदा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं, जसं की खत व्यवस्थापन असेल, पीक संरक्षण असेल किंवा इतर गोष्टींमध्ये. आणि त्याच उद्देशाने आज आपण जो कार्यक्रम ठेवला आहे तो खरीप बटाटा पिकातील समस्या, सध्या परिस्थितीतील समस्या व त्यावरील उपाय. आणि या कार्यक्रमासाठी आपण निमंत्रित केले आहे डॉक्टर सुभाष भालेकर सर. हे सहयोगी प्राध्यापक आहेत उद्यान विद्या विभाग याचे उद्यान विद्या महाविद्यालय पुणे. त्याचप्रमाणे आपण दुसरे जे आपले शास्त्रज्ञ आहेत ते डॉक्टर संतोष मोरे सर. हे प्रमुख आहेत अखिल भारतीय समन्वित जैविक कीड नियंत्रण कीड नियंत्रण प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे येथे. त्याचप्रमाणे डॉक्टर प्रमोद चौधरी सर हे सहयोगी प्राध्यापक आहेत कृषी विद्या विभागीय फळ संशोधन केंद्र गणेश खिंड येथे. त्याचप्रमाणे डॉक्टर मंगेश देशमुख सर सहयोगी प्राध्यापक उद्यान विद्या कृषी महाविद्यालय पुणे येथे कार्यरत आहेत, परंतु
सरांच्या बाबतीत सांगायचं तर सरांनी याच्या आधी बटाटा संशोधनामध्ये मोठं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर गणेश बनसोडे सर हे सध्या कीटकशास्त्रज्ञ म्हणून आहेत. अखिल भारतीय समन्वित बटाटा संशोधन प्रकल्प, विभागीय फळ संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, विभागीय फळ संशोधन केंद्र गणेश खिंड येथे. त्याचप्रमाणे आपले पुढचे जे शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर सुनील लॉटे सर, हे वनस्पती रोगशास्त्रज्ञ आहेत, विभागीय फळ संशोधन केंद्र गणेश खिंड येथे. या सर्वांनाच आपल्या या बटाटा पिकाच्या संदर्भामध्ये या सर्वांनी या पिकामध्ये काम केलेलं आहे. सर्वांना अनुभव आहे. आपल्याला सर्वांना माहितच आहे की बटाटा हे खरीप बटाटा प्रामुख्यानं कर्नाटकानंतर महाराष्ट्र हे दुसरं राज्य आहे की ज्याच्यामध्ये खरीप बटाट्याची लागवड होते आणि एकूण खरीप उत्पादनाच्या 10% वाटा बटाट्याचा हा महाराष्ट्रातून जातो. तर पुसेगाव, सातारा, आंबेगाव, जुन्नर, खेड मी तुम्हाला सांगितले, आणि त्यातल्या त्यात आंबेगाव तालुक्यातली जी 7 गाव आहेत त्याला 7 गाव पठार म्हटलं जातं. त्या भागामध्ये विशिष्ट असं मायक्रो क्लायमेट तयार झाल्यामुळं तिथे खरीप बटाट्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खरीपामध्ये साधारणतः 1,92,680 हेक्टर क्षेत्रावरती महाराष्ट्रामध्ये बटाट्याची लागवड होते. आणि त्या दृष्टीनं म्हणजे हे एक महत्वाचं आपल्या पश्चिम महाराष्ट्रातलं पीक आहे आणि म्हणून आपण सदर कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. मी सर्व आपल्या जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं स्वागत करतो आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुनील तोत्रे सर, आपल्याला काही आता अडचण असेल तर आपण डायरेक्ट शास्त्रज्ञांशी बोलू शकतो. तोत्रे सरांचा आवाज येत नाही तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करून आतापर्यंत आमच्याकडे जे काही प्रश्न आलेले आहेत काल परवा या 2 दिवसांमध्ये, तर ते प्रश्न मी आपल्यासमोर ठेवतो. स्क्रीन दिसते सर? येस, दिसतीये. दिसतंय. सर, त्या एक शेतकरी आहेत कुरवंडी, राहणार कुरवंडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथील रमेश तोत्रे यांचं असं म्हणणं आहे की बटाटा पिकाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या कोणत्या जाती आपल्याकडे आहेत, त्या महाराष्ट्रात मिळतात का आणि त्या महाराष्ट्रात आपण घेऊ शकू का, असा पहिला प्रश्न आहे. हॅलो, हा, देशमुख बालगुरू सर. साहेब, उत्तर द्यायचंय का लगेच? हा, देशमुख सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे. ओके. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर MR देशमुख. बटाटा संशोधन प्रकल्प जो होता गणेश खिंडला, तिथे मी एक 10 वर्ष काम केलेलं आहे. तर हा जो प्रश्न आहे हा फार महत्वाचा प्रश्न आहे की बटाट्याचा अधिक उत्पादन देणाऱ्या जाती कुठल्या आणि त्या महाराष्ट्रात येऊ शकतात का. तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने फक्त 2च जाती लावल्या जातात. एक म्हणजे कुफरी पुखराज आणि दुसरी कुफरी ज्योती. या व्यतिरिक्त अनेक जाती आहेत बटाट्याच्या की ज्या भरघोस उत्पन्न देणाऱ्या आहेत. तर त्याच्यामध्ये कुफरी किरण, कुफरी सूर्या, कुफरी करण, कुफरी बादशाह, कुफरी फ्रायोम, कुफरी लोहित अशा अनेक अनेक जाती आहेत. पण आपल्याकडे मात्र या जाती येत नाहीत. तर या का येत नाहीत, तर याला कारण म्हणजे काय की आपल्या शेतकऱ्यांनी निर्धार केला पाहिजे की आपल्या शेतकऱ्यांनी जर ठरवलं की आपल्याला या जाती लावायच्या तर या जाती आपल्याकडे सहज येऊ शकतात. आता जस्ट काही वर्षापूर्वी आम्ही सातगाव पठारला मेळावा घेतला होता. परत सिन्नरला, नाशिकमध्ये जे सिन्नर आहे तिथे मेळावा घेतला होता आणि या जातींचा प्रचार करायचा आम्ही बराच प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांचं एकच म्हणणं होतं की तुम्हाला जर या जाती आमच्या भागात इंट्रोड्यूस करायच्या असतील, आणायच्या असतील, तर तुम्ही ते बियाणं आम्हाला द्या, आम्ही ते लागवड करू आणि आमच्याकडून जे उत्पादन होईल ते तुम्ही विकत घ्या, अशी अट त्यांनी टाकली होती आणि जे आमच्यासाठी अशक्य होतं. मग आम्ही काय केलं, आम्ही गेलो व्यापाऱ्यांकडे, मंचरला जी बाजारपेठ आहे बटाट्याची, त्या व्यापाऱ्यांकडे गेलो आणि त्या व्यापाऱ्यांना विचारलं की अशा अशा जाती आहेत तर त्या तुम्ही आणू शकता का. तर त्या म्हटल्या आम्ही कुठलीही जात आणू शकतो, फक्त आम्हाला शेतकऱ्यांची डिमांड द्या. शेतकऱ्यांनी जर आम्हाला डिमांड दिली तर आम्ही कुठल्याही जाती तुम्हाला आणून देऊ शकतो. तर कुफरी किरण, कुफरी सूर्या या एकदम भरघोस उत्पादन देणाऱ्या आणि आपल्या महाराष्ट्रासाठी रेकमेंड केलेल्या जाती. तर फक्त शेतकऱ्यांनी जर ठरवलं, शेतकऱ्यांनी जाती लागवड करायचं ठरवलं, या जाती आपल्याकडे निश्चित येऊ शकतात. आता काय झालंय, सातगाव पठार तुम्ही जर घेतलं तर तिथं FL 1533 पेप्सिकोची ही बटाटी जात आहे तीच प्रामुख्याने सगळे शेतकरी लावतात आणि ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असल्यामुळे त्यांना ते जास्त सोपं वाटतं.
तरी पुन्हा शेतकऱ्यांच्याच हातात आहे असं मी म्हणेन. आणि या जाती आपल्याकडे अगदी नक्की येऊ शकतात. त्याच्यानंतर मोदीपुरम दिल्लीवरून दिल्लीच्या जवळ 4 तासावर एक मोठा युनिट आहे, सीड प्रोडक्शन युनिट आहे. त्याला तिथले प्रमुख जे आहेत ते डॉक्टर V.K. गुप्ता आहेत. तर बीज उत्पादनाचा कार्यक्रम त्यांच्याकडे असतो. तर तुम्ही त्यांना विचारू शकता. त्यांचा फोन नंबर मी तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकेन. त्या नवीन जाती अजून कुठल्या आहेत, परत त्या आपल्याकडे कशा येऊ शकतील, याविषयी सविस्तर माहिती मिळू शकेल आणि या जाती आपल्याकडे नक्की येऊ शकतील. फक्त शेतकऱ्यांनी त्याची डिमांड केली पाहिजे. धन्यवाद सर. म्हणजे कुकरी फुकराज आणि ज्या 2च जाती आपल्या महाराष्ट्रात लावल्या जातात पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्या सोडून इतरही खूप चांगल्या जाती आहेत. शेतकऱ्यांनी त्याचा नक्की वापर करावा जेणेकरून त्यांच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ होईल. धन्यवाद सर. पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे की जास्त दिवस साठवण करता येईल अशी द्राक्षाची कोणती जात आहे सर देशमुख सर? आता बटाट्याची साठवण क्षमता आपण वाढवू शकतो. तशा त्यांची साठवण क्षमता चांगल्या असणाऱ्या जाती म्हणजे की ज्या जातींमध्ये ड्राय मॅटरचं प्रमाण जास्त आहे, की तुम्ही कुफरी किरण घ्या किंवा कुफरी सूर्या घ्या. कुफरी ज्योती सुद्धा साठवणुकीसाठी चांगली जात आहे, की ज्याच्यामध्ये ड्राय मॅटर प्रमाण अधिक आहे. त्या जाती आपण साठवू शकतो. पण आपल्याला जर कुठली जात असू द्या, आता पोखराची साठवणुकीमध्ये चांगली जात नाहीये, साठवणुकीमध्ये लवकर खराब होते, पण ती सुद्धा आपल्याला जर जास्त काळ टिकवायची असेल तर काही गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे, शेतकऱ्यांनी केल्या पाहिजे. तर त्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिहॉल्मिंग. बटाटा काढण्याच्या आधी झाडं जे आहेत ते मुळालगत कापायचे 8 दिवस आधी. असं केल्यामुळे काय होईल की बटाट्याची साल जी आहे ती घट्ट होते आणि ती घट्ट झाल्यामुळे आपोआपच त्याची साठवण क्षमता वाढते आणि बटाट्यावर एक प्रकारची चकाकी सुद्धा येते. तर काढणीच्या 8 दिवस आधी झाडं मुळालगत कापणे हे फार गरजेचं आहे आणि बरेचसे शेतकरी करत नाहीत. आम्ही जे सर्वे कंडक्ट केले त्या सर्वेमध्ये असं दिसून आलं की बरेच शेतकरी या गोष्टी करत नाहीत आणि त्याच्यामुळे बटाटा जास्त दिवस तुम्हाला साठवता येत नाही. आणि दुसरं म्हणजे साठवण्याच्या आधी जर बोरिक ऍसिडची ट्रीटमेंट दिली, 3% बोरिक पावडरच्या पाण्यामध्ये द्रावणामध्ये जर बटाटा बुडवला आणि नंतर तो साठवणुकीसाठी गेला तरी साठवणूक चांगल्या पद्धतीने होते आणि त्याची क्षमता वाढू शकते. धन्यवाद सर. म्हणजे जाती पण आहेत की ज्या जास्त दिवस साठवून राहतात, त्यांची साठवण क्षमता जास्त असते. जास्त वेळ आपण मार्केट जर कमी असेल तर उशिरा त्याला बाजारात नेऊ शकतो. परंतु सरांचं म्हणणं आहे की त्याबरोबरच त्याला काही प्रक्रिया करून आपण त्याचा कालावधी तो वाढवू शकतो. सर याच्यानंतरचा जो प्रश्न आहे सर भालेकर सर थोडस मी याच्यात सांगू इच्छितो की पूर्वी आपण अरण पद्धत वापरायचो तर त्यावेळेस साठवणूक क्षमता ही कमी होती आपल्याकडे. तर 1.5-2 महिन्यापर्यंतच बटाटे साठवू शकत होतो. पण आता कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी जवळपास सगळीकडेच अवेलेबल आहे. तर त्या कोल्ड स्टोरेज मध्ये जर बटाटा ठेवला आपण तर साधारणतः 4 ते 6 महिन्यापर्यंत आपण कोणताही त्याचा वेट लॉस न होता आपण त्याच्यात चांगल्या प्रकारे साठवू शकतो. धन्यवाद सर. म्हणजे जर समजा बाजारात काढणी केली आपण आणि जर समजा बाजारामध्ये भाव नसेल तर अशा वेळेस आपण जे इथं कोल्ड स्टोरेजचा वापर केला तरी चालू शकतं. अजून एक याच्यात मी सांगेल की बाबा जसं आता देशमुख सरांनी सांगितलं की आपल्याला जे इतर डिहॉल्मिंग करणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे बटाट्यामध्ये पाण्याचं जे नियोजन आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि आता काय होतं की काढणीच्या अगोदर जे तर आपल्याला एक 15 दिवस जे तर पाणी तोडता येणं गरजेचं आहे, परंतु खरीप हंगामामध्ये जे तर कदाचित ही गोष्ट आपल्या हातात नसते आणि मग त्यामुळे सुद्धा जे तर आपल्याला कधी कधी बटाट्याच्या साठवणीवर जे त्याचा परिणाम होतो. परंतु रब्बी बटाट्यामध्ये मात्र आपण हे प्रकर्षानं करू शकतो की त्याचं पाणी जे आहे ते एक 15 दिवस तोडू शकतो आणि त्यामुळे जे तर त्याची जी साल आहे ती साल पक्व होऊन कडक होते आणि साल काढल्यानंतर साल सुद्धा जी आहे बटाट्याची निघत नाहीये. तर या सगळ्याच गोष्टी सगळ्या मॅनेजमेंट म्हणजे वेगवेगळ्या जाती या सगळ्या गोष्टींचा विचारात घेऊन त्याचा परिणाम जो येतो तो साठवणीवर होत असतो. धन्यवाद सर. भालेकर सर आपले खूप खूप धन्यवाद. त्यानंतर दुसरे जे शेतकरी अरविंद तोत्रे यांनी असं म्हटले की बटाटा पीक फुलोऱ्यामध्ये असताना कोणती खते देणे गरजेचं आहे? संग्राम सर प्लीज. याच्यामध्ये कसं आहे भालेराव सर, बटाटा पीक जे आहे या बटाटा पिकाला नत्र खताची मात्रा जास्त लागते. म्हणजे जर आपण पाहिलं तर बटाटा पिकासाठी आपल्याला 150 किलो नत्र, 60 किलो पुरद आणि 120 किलो पालाश आणि याबरोबरच आपण जे तर वर खत म्हणून जर म्हटलं
सॉरी भर खते म्हणून जर म्हटलं तर आपल्याला 15 ते 20 टन जे येतं शेणखत हे हेक्टरी वापरलं पाहिजे. परंतु याच्यामध्ये शेतकरी वापर करताना काय करतो, की जनरली बटाटा लागवडीनंतर जे आहे तर सुरुवातीला खताची मात्रा जी इतर ही दिली जाते त्याच्यामध्ये अर्धे नत्र आणि पूर्ण स्फुरद आणि पालाश हे एकाच वेळेस दिलं जातं. तर तसं न करता शेतकरी बंधूंनी काय केलं पाहिजे, की जनरली जे आहे तर फॉस्फरस आणि म्हणजे तुमचं स्फुरद आणि पालाश याची जी मात्रा आहे, तर ही ज्यावेळेस पीक फुलोऱ्यात असतं, तर त्यावेळेस सुद्धा जी इथे त्याची गरज जास्त असते. आणि म्हणून आपण जो दुसरा हप्ता देतो, ज्याला आपण टॉप ड्रेसिंग म्हणतो, तर तो हप्ता देत असताना आपण 30 किलो स्फुरद आणि जवळपास एक 80 किलो जे आहे, तर समजा आपण सुरुवातीला दिलं जातं पालाश. परंतु म्हणजे आपण 30 दिवसांनी जो देतो, तर अर्धा नत्र म्हणजे 75 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश हे दिलं. आणि जर समजा त्याच्यात आपण काय करतो, की त्याच्यातलं 30 किलो राहिलेला जो डोस आहे, त्याच्यात जर आपण 15 किलो फक्त 30 दिवसांनी, 15 किलो जर आपण 45 दिवसांनी दिला आणि तसंच आपण पालाशची सुद्धा मात्रा जी आहे, तर ती जर समजा आपण 40 किलो जी आहे, तर ही आपण जर 45 दिवसानं जर दिली, याच्यात एकच काळजी घ्यायची, की बटाटा पिकामध्ये खतं वापरताना जे आहेत, तर हे 50 दिवसाच्या अगोदरच आपण वापरणं गरजेचं आहे. तर जर समजा अशा प्रकारे आपण जर स्फुरद आणि पालाशची थोडीशी विभागणी केली बेसल डोसमध्ये आणि ती जर आपण समजा एक 30 किंवा 45 दिवसांनी जर दिली, तर त्यानुसार तर आपल्याला उत्पादनामध्ये जे तर खत मात्रेमुळं तर उत्पादनामध्ये निश्चित वाढ होऊ शकते. धन्यवाद बालेकर सर. थोडक्यात बटाटा एक तसं पाहिलं तर मकेसारखं खादाड पीक आहे. त्याला मोठ्या प्रमाणात नत्राची आवश्यकता लागते आणि त्या प्रमाणातच शेतकऱ्यांनी खत नियोजन करावं असं आपल्याला बालेकर सरांनी आता सांगितलं. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, बटाटा पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर कसा करता येईल? तर आपल्याकडं मृदशास्त्रज्ञ डॉक्टर संग्राम काळे सर कसा वापर करता येईल आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा आणि त्याचं महत्व काय? आवाज येतो? हा येतोय. बटाटा पिकासाठी आपल्याला जर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करायचा आणि स्पेशली आपल्या भागातल्या जमिनी म्हणजे संता मध्यम काळ्या ज्या जमिनी आहेत, या जमिनीमध्ये साधारणतः लोह, जस्त आणि बोरॉन या अन्नद्रव्यांची कमतरता प्रामुख्याने आढळून येते. आणि त्याच्यासाठी विशेषतः पठारावल्या जमिनी आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनी यांच्यासाठी जर जमिनीतून सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचं असेल तर त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 1 ची आपण शिफारस करतो, पण ते आपल्याला जमिनीतून द्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला ते शेणखताबरोबर मिक्स करून द्यावं लागतं. त्यामुळे ते आपल्याला लागणीच्या वेळेस दिलेलं ते अधिक फायदेशीर ठरतं. परंतु जर आता बटाटा पीक उभा आहे शेतामध्ये, अशा वेळेस आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 ज्यामध्ये आपल्याला लोह 2.5%, जस्त 2.5%, कॉपर 1%, मंगल 1%, मॉलिब्डेनम 0.1% आणि महत्वाचा म्हणजे बोरान 0.5% हे घटक आहेत. त्याच्याशिवाय सल्फर आहे. तर हे सर्व घटक आपल्याला उपयोगी पडतात. त्याच्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड 2 5 मिली प्रति लिटर पाण्यातून आपल्याला 2 फवारण्या घ्यायच्या आहेत 15 दिवसाच्या अंतराने, 30 आणि 40व्या दिवशी आणि त्याच्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने. त्याच्यामध्ये बोरॉनचा मुख्य रोल आहे, कारण बोरॉन हा आपल्याला ट्रान्सलोकेशन ऑफ शुगर म्हणजे शुगरचं शर्कराचं वहन करणं आणि त्याचं स्टार्चमध्ये रूपांतर करणं, त्यासाठी बोरॉनची आवश्यकता लागते. तर यासाठी आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 ची 5 मिली प्रति लिटर पाण्यातून 2 फवारण्या घेता येणं शक्य आहे. धन्यवाद सर. आणि सर हे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कुठे उपलब्ध आहेत आणि त्याची किंमत काय, जरा सांगाल का सर? महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सूक्ष्म मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड 2 म्हणजे विद्यापीठ सुद्धा हे निर्मिती करतं. तर याची उपलब्धता राहुरीमध्ये आपल्या सेल काउंटरला आहे किंवा तिथं सूक्ष्म अन्नद्रव्य संशोधन प्रकल्प आहे. डॉक्टर गणेश शेळके किंवा डॉक्टर अनिल दुर्गुडे सर आहेत, त्यांच्याकडे हे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे आपल्या जे सेल काउंटर आहेत विद्यापीठाचे, पुण्यामध्ये असेल किंवा आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये, आता जर खटावचा बराचसा भाग तुमच्याकडं
खरीप बटाटा असतो त्यांच्यासाठी बोरगाव कृषी KVK बोरगाव इथं आपल्याला उपलब्ध आहे ते खत. त्याशिवाय प्रत्येक सेल काउंटरला म्हणजे जिथं कोल्हापूरला आहे किंवा सांगलीमध्ये आहे, परंतु मेजर एरिया जर आपण पॉकेटचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये KVK बोरगावला उपलब्ध आहे आणि पुण्यामध्ये किंवा राहुरीमध्ये ते उपलब्ध आहे सेल काउंटर. धन्यवाद सर. म्हणजे शेतकऱ्यांना सहजासहजी उपलब्ध होऊ शकतं. आणि अं, त्याची किंमत 1 लिटरला 300 रुपये अशी त्याची किंमत आहे. एकरी 1 लिटरला 1 लिटरला 300 रुपये. हा. ओके, धन्यवाद सर. त्यानंतर आपला जो पुढचा प्रश्न आहे श्रीराम गटे, मुक्काम पोस्ट कुरवंडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. यांचं म्हणणं आहे की यावर्षी पाऊस खूप झालेला आहे आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यांमध्ये. आणि इथे खरीप बटाटा होतो, तर हे जास्त पाऊस झाल्यामुळे बटाटा पिकावर काय परिणाम होऊ शकतो असा त्यांचा प्रश्न आहे. तर देशमुख सर किंवा भालेकर सर कृपया. हा, तर याच्यामध्ये काय होतं, आता सध्या पाऊस जास्त झालेला आहे आणि पाऊस जास्त झाल्यामुळे काय होतं ऍक्च्युअली, की जमिनीमध्ये जे आहे तर आपण काय म्हणतो की म्हणजे एरिएशन जे म्हणतो किंवा हवा खेळती राहणं हा प्रकार जो आहे तर तो बंद होऊन जातो. आणि बटाटा पिकामध्ये जे आहे तर ज्याला आपण म्हणतो स्टोलॉन्स किंवा आरी म्हणतो, त्या आरीला प्रत्येक आरीला जे आहे तर बटाटा लागत असतो. तर जर समजा हे एरिएशन जर स्टॉप झालं तर बटाट्याच्या आऱ्या ज्या आहेत ह्या जमिनीत खाली न जाता हे आपल्याला वर आलेल्या दिसतात. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं शेतकरी बंधूंनी काय केलं पाहिजे, तर आपलं जे शेत आहे त्या शेतामध्ये ड्रेनेज व्यवस्था कशी चांगली राहील याची एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर कुठं पाणी साठत असेल तर त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जे आहे तर आपल्या प्लॉटच्या शेजारी जे तर चर काढणं आणि ते पाणी काढून देणं, की जेणेकरून ड्रेनेज चांगलं होईल आणि जे स्टॉलॉन्स आपल्याला वर दिसतात ते जमिनीत जातील आणि जमिनीत जर स्टॉलॉन गेले तर आपल्याला बटाट्याचं उत्पादन वाढलेलं दिसेल. दुसरी गोष्ट म्हणजे एक अर्थिंग अप जे म्हणतो आपण, भर लावणे, तर हे काम सुद्धा जे आहे तर अगदी वेळेवर करणं आणि जेणेकरून आऱ्या उघड्या राहणार नाहीत, त्या झाकलेल्या राहतील. तर अशा अवस्थेत जर आपण काळजी घेतली तर जरी समजा हे अति पाऊस असला तरी सुद्धा, कारण आपण हे जे पीक पाहतो तर याचे ठराविक पॉकेट्समध्ये आपण घेत असतो आणि त्या पॉकेट्समध्ये जे आहे तर ते सूक्ष्म वातावरण जे आहे ते बटाट्यासाठी जे आवश्यक आहे ते मिळतं म्हणूनच आपण तिथे घेत असतो. पण त्यातमध्ये जर समजा आपण ही जर काळजी घेतली तर चांगलं आपल्याला बटाट्याचं उत्पादन जे होऊ शकतं. धन्यवाद सर. म्हणजे शेतकऱ्यांनी अशा वेळेस व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे असं भालेकर सरांनी आपल्याला सांगितलंय. त्यानंतर त्यांचा दुसरा जो प्रश्न आहे की पाऊस थांबल्यानंतर कोणत्या किडींचा प्रादुर्भाव बटाटा पिकावर होऊ शकतो. आता जरा पाऊस कमी झालाय कालपासून, तर कोणत्या किडी डोकं वर काढू शकतात. तर मी गणेश बनसोडे सरांना विनंती करतो की त्यांनी कोणत्या किडी येऊ शकतात आणि त्याच्यावरती रासायनिक नियंत्रण सांगावं. आणि जैविक नियंत्रणासाठी आपल्याकडे मोरे सर जॉईन झालेले आहेत, तर ते मोरे सर सांगतील. साधारणतः पाऊस थांबल्यावर किंवा आपण 2 पावसात खंड जर पडला तर अशा वेळेस पानं खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आपला जर बटाट्याचा बेल्ट बघितला तर त्या बेल्टमध्ये सोयाबीन बरोबर बटाटा पीक हे घेतलं जातं. तर अशा वेळेस बटाटा पिकामध्ये स्पोडोप्टेरा नावाच्या अळी, ज्याला तंबाखूवरील पाने खाणारी अळी असं म्हणतो, तर त्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर काही प्रमाणात आपल्याला सेमिलोपर, ज्याला की आपण उंट अळी असं म्हणतो, तर तिचा पण थोड्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो. तसेच हेलिकोवर्पा, जे टोमॅटोवरील फळे खाणारी अळी आहे, तर तिचा बी थोड्याफार प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो. तर या 3 प्रामुख्याने अळ्यांचा प्रादुर्भाव, पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव आपल्याला पावसाने जर खंड दिला किंवा 2 पावसाच्या मध्ये आपल्याला हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्याचबरोबर आता नव्यानंच महाराष्ट्रात म्हणजे मागील 2 वर्षापासून आपल्याला शेंडे खाणाऱ्या अळीचा पण किंवा शेंडे पोखरणारी अळी जी आपण वांग्यावर बघतो, तर तिचा पण प्रादुर्भाव आता आपल्याला दिसून यायला लागलेला आहे. त्याचबरोबर पाऊस उघडल्यानंतर आपल्याला कोळी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आजकाल दिसून येत आहे. कोळी बरोबर तुडतुडे, तर यांचाही प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे. तर यांचं जर नियंत्रण करायचं ठरलं, प्रामुख्यानं जे पाने खाणाऱ्या अळ्या सांगितल्यात, स्पोडोप्टेरा असेल, हेलिकोवर्पा असेल किंवा उंटाळी असेल, तर यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला सुरुवातीला शेतात पक्षी थांबे लावणे गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला शक्य असेल तर प्रकाश सापळा, म्हणजे आपण लाईट ट्रॅप ज्याला म्हणतो, तर तो सुद्धा लावणं गरजेचं आहे. आणि स्पोडोप्टेरासाठी आणि शेंडे खाणारे जे वांग्यावरील शेंडे खाणारी अळी आहे, तर त्यांच्यासाठी आपण कामगंध सापळे, एकरी 3 ते 4 कामगंध सापळे लावावेत, जेणेकरून आपण त्यात पतंग आल्यानंतर
कीटकनाशक फवारायचं किंवा नाही, किंवा त्याची किती तीव्रता आहे, तर हे आपल्याला समजू शकतो. आणि ही अळी शेंड्यामध्ये जाऊन आत आत शेंडा खाते, त्याच्यामुळं हिचं नियंत्रण लवकर सुरुवातीच्या अवस्थेतच करणं खूप गरजेचं आहे. तर ह्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी एन्डॉक्झाकार्प हे जे औषध आहे कीटकनाशक, साधारणतः 10 मिली 10 लिटर पाण्यासाठी, किंवा इमामेक्टिन बेन्झोएट नावाचं जे औषध आहे, तर ते साधारणतः 4 मिली 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यासाठी, किंवा क्लोरनायट्रेनिप्रॉल की ज्याला कोरोजन आणि अन्न नावाने बाजारात उपलब्ध आहे, तर हे औषध 4 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आपल्याला फवारावं लागेल. त्याचबरोबर कोळी किडीचा जर आपण विचार केला, तर कोळी किडीचा बी प्रादुर्भाव वाढत आहे. तर त्या कोळी किडीच्या नियंत्रणासाठी स्पायरोमेसिफेन 280 SC नावाचं जे काही रसायन आहे, कोळीनाशक आहे, तर 10 मिली 10 लिटर पाण्यासोबत आपण त्याची कोळी किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी करू शकतो. किंवा अबामेक्टिन म्हणून एक औषध आहे कोळीनाशक, तर ते 5 मिली 10 लिटर पाण्यात आपण फवारू शकतो. पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने चांगला एक 4 ते 5 तास पाऊस येणार नाही अशी जर शक्यता असेल तरच फवारणी करावी, आणि फवारणी करताना त्यात स्टिकर टाकायला विसरू नये. धन्यवाद सर. म्हणजे आपण विविध अशा रसायनांचा वापर करून किडींचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकतो. त्याच पद्धतीने आपल्याला रसायनांबरोबरच आजकाल आपण जे विषमुक्त शेतीच्या दिशेने पाऊल टाकतोय शेतकरी, की किंवा रेसिड्यू फ्री शेती जी असेल, तर त्यासाठी आपल्याकडे काही जैविक घटकांचा सुद्धा वापर केला जातो. तर मी मोरे सरांना विनंती करतो की त्यांनी या किडींच्या नियंत्रणासाठी काही जैविक घटक आहेत का उपलब्ध, आणि त्याचा वापर कसा करायचा त्याविषयी जरा थोडंसं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. मोरे सर. मोरे सर सध्या उपलब्ध आता नाहीयेत, पण आता जर जैविकचं जर झालं, तर जैविक पद्धतीने ह्या किडींचं नियंत्रण करणं अगदी सहज शक्य आहे. आणि पावसाळ्यासारख्या वातावरणात त्यांना खूप चांगला प्रकारे रिझल्ट मिळतो. कारण ह्या वातावरणात काय होतं की जमिनीतली आर्द्रता जास्त असते, आणि आपण जे काही जैविक कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल, तर हे जास्त आर्द्रता असल्याने त्याचा इफेक्ट किंवा परिणाम हा चांगल्या प्रकारे होतो. तर उदाहरणार्थ आता जे स्पोडोप्टेरा जी सांगितलेली आहे, तर त्या अळीसाठी न्यूमेरिया रिले म्हणून एक जैविक कीटकनाशक आहे. म्हणजे एक पावडर स्वरूपात असते की ती आपण फवारल्यानंतर किडींच्या शरीरावर त्या बुरशीची वाढ होते. तर ते न्यूमेरिया रिले असेल किंवा मेटॅरायझियम रिले असेल, तर साधारणतः 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. आणि त्याची फवारणी शक्यतो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेस जर केली तर अगदी उत्तम प्रकारे त्याचे रिझल्ट येतात. आपल्याला बऱ्याच वेळा शेतात दिसत असेल की काही काही अळ्या मेलेल्या दिसतात, त्या अळ्यांवर पांढरी किंवा हिरव्या रंगाची पावडर आलेली असते. तर ती जी असते, तर ती मेटॅरायझियम किंवा न्यूमेरिया रिले नावाची जी काही बुरशी आहे, तर याच्यामुळे आलेली असते. तर म्हणजे एक चांगल्या प्रकारे नियंत्रण हे होऊ शकतं. आणि आपण जर एकदा फवारणी घेतली तर वेळोवेळी त्याची फवारणीची गरज पडत नाही. एकदा जर त्या अळीने त्या बुरशीने जर एखाद्या अळीवर नुकसान केलं किंवा तिला मारलं, त्याच्यावर जी काही पावडर तयार होती, तर ती जर थोडाफार पाऊस असेल तर पावसामार्फत ती दुसऱ्या पानांवर वगैरे उडती, आणि पुन्हा अळीच्या संपर्कात जर आली तर ती अळी सुद्धा त्या बुरशीमुळं मरून जाते. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला विविध असे जैविक बुरशींचा वापर करून आपण कीड नियंत्रण करू शकतो. सर बनसोडे सर, आपण ह्या ज्या जैविक किडींचा आपण वापर करतो, तर याच्या निविष्ट शेतकऱ्यांना कुठे प्राप्त होतील आणि त्याची किंमत काय आहे, कृपया सांगा शेतकऱ्यांना. हे जे आत्ताच मी सांगितलं मेटॅरायझियम किंवा न्यूमेरिया रिली, तर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पण उपलब्ध होऊ शकतं. साधारणतः 200 ते 250 रुपये किलो प्रति किलो याचा दर असतो. त्याचबरोबर पुणे येथे आपल्याकडे जैविक कीटनाशक प्रयोगशाळा आहे, हो. तर तेथे सुद्धा ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आणि जर आपली शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात डिमांड असेल, तर आपण जवळचे जे कृषी विज्ञान केंद्र आहे, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र असेल, किंवा इकडे खटाव भागात बोरगाव कृषी विज्ञान केंद्र आहे, तर येथे सुद्धा जर आपण नोंदणी केली किंवा त्यांना जर कल्पना दिली मोठ्या प्रमाणात असेल, तर तिथे सुद्धा आपल्याला हे जैविक बुरशीनाशके कीटकनाशके आपल्याला उपलब्ध होऊ शकतील. मोरे सर जॉईन झालेले आहेत. मोरे सर, आता आपल्याकडं जैविक बुरशीनाशक बऱ्यापैकी उपलब्ध आहेत, तर ती आपल्याला शेतकऱ्यांना देता येतील का?
मला वाटते मोरे सरांपर्यंत माझा आवाज जात नाहीये. सरांना मी नंतर पुन्हा प्रश्न विचारतो. त्यानंतर सर पुढचा जो प्रश्न आहे की आता पाऊस थांबलाय, ज्या पद्धतीने किडींचं मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो पाऊस थांबल्यानंतर, त्याचप्रमाणे बटाटा पिकावर पाऊस होऊन गेल्यानंतर कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता आहे? पाऊस थांबल्यानंतर हा, लोहाटे सर. आता पाऊस थांबतोय, सध्या तरी पीक परिस्थिती चांगली आहे, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, फुलोऱ्यात पीक आहे. पण पाऊस थांबल्यानंतर कोणत्या रोगाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे किंवा कोणते कोणते रोग येऊ शकतात? निश्चित पाऊस थांबल्यानंतर बटाटा पिकावरती जे विविध 3-4 रोग आढळून येतात यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट आहे. याच्यामध्ये लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा, मर रोग आणि थोड्याफार प्रमाणात विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला याच्यामध्ये बटाटा पिकावरती आढळून येऊ शकतो. आणि या रोगाचा प्रादुर्भाव जर वेळेस नियंत्रित नाही केला तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बंधूंना बटाटा उत्पादनामध्ये नुकसान येऊ शकते. तर याच्यामध्ये सुरुवातीला लवकर येणारा करपा, शेतकरी बंधूंच्या जर करपा रोगाची लक्षणं जर लक्षात आली तर प्रादुर्भाव दिसल्यानंतर जर त्याच्यावरती वेळेत जर बुरशीनाशकाची फवारणी केली, याच्यामध्ये डायथेनियम 45 मॅनकोजेब हे जे बुरशीनाशक आहे साधारणतः 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून जर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला, जर आपण त्याची फवारणी केली तर हा रोग आपल्याला लवकरात लवकर नियंत्रणात आणता येणं शक्य होतं. जर यानंतरही आपल्याला वाटलं तर एक साधारणतः 10 ते 15 दिवसानंतर त्याच्यामध्ये सायमॉक्झॅनिल हे जे बुरशीनाशक आहे साधारणतः 1 मिली प्रति लिटर आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी जर परत M45 या बुरशीनाशकाची जर फवारणी केली तर लवकर येणाऱ्या करपा रोगाचं प्रभावीपणे आपल्याला नियंत्रण करता येणं शक्य होतं. पावसाळी वातावरण, आता सध्या पाऊस उघडलेला आहे, पण पावसाळी वातावरणामध्ये उशिरा येणाऱ्या करपाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतं. अजून तरी शेतकऱ्यांकडे त्याचा प्रादुर्भाव इतक्या मोठ्या प्रमाणात नाहीये, पण ह्या रोगाचा जर प्रादुर्भाव झाला तर मात्र लवकर येणाऱ्या करप्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागू शकतं. ह्या रोगाचं जर आपण शेतामध्ये गेलो तर शेतकरी बंधूंना हा रोग जर ओळखता आला तर पानाच्या कडा आणि जे ठिपके आहेत त्याच्यावरती काळे ठिपके पडलेले जर लक्षात आले आणि जर आर्द्रतायुक्त हवामान असेल तर त्या ठिपक्याच्या खालच्या बाजूला आपल्याला पांढऱ्या रंगाची अशी बुरशी आली आणि जर आपण शेतामध्ये गेलो प्रादुर्भाव जर जास्त असेल तर आपल्याला घाण वास येऊ शकतो. तर हे रोग ओळखण्याची एक प्राथमिक लक्षण आहे. तर या रोगाच्या नियंत्रणासाठी सुरुवातीला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे M45 आणि त्यानंतर याच्यामध्ये अझोस्ट्रोबिन या जर बुरशीनाशकाची फवारणी केली आलटून पालटून तर याच्यापासून सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने या उशिरा येणाऱ्या करपा रोगाचं नियंत्रण करता येणं शक्य होतं. यानंतर अतिपाऊस झाला तर साधारणतः मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बटाटा पिकामध्ये आढळून येतो. तर या रोगाचा जर प्रादुर्भाव झाला तर पूर्ण झाड खराब होऊ शकतं. तर या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण जैविक बुरशीनाशक, ज्या ठिकाणी या मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो या ठिकाणी आपण ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची साधारणतः 40 ते 50 ग्रॅम हे जैविक बुरशीनाशक एक 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून जर आपण त्याची वापसा कंडिशनला जर आळवणी केली तर या आपल्याला मर रोगापासून आपल्याला नियंत्रण करता येणं शक्य होतं. तर साधारणतः पावसाळा संपल्यानंतर जर अतिपाऊस झाला असेल तर या 3 रोगांचं आपल्याला प्रामुख्याने प्रादुर्भाव आढळून येतो. धन्यवाद सर. म्हणजे शेतकऱ्यांनी आता इथून पुढे त्या सतत शेतात आपल्या पिकावर लक्ष ठेवून याची जर प्राथमिक लक्षणं दिसली या विविध रोगांची तर लोहाटे सरांनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे आपण जर फवारण्या घेतल्या तर आपण वेळेत रोग नियंत्रण करणं आपल्याला शक्य होईल. त्याचप्रमाणे सरांनी त्याच्यावरच्या उपाययोजना पण सांगितल्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे एक फोटो पाठवलेला आहे एका शेतकऱ्यांनी की ज्याच्यामध्ये त्यांना काही रोगाची लक्षणं दिसत आहेत. तर लोहाटे सर आपण कृपया सांगू शकाल का कशाची लक्षणं आहेत ही? दिसतोय सर फोटो आपल्याला? हा, फोटो दिसतोय आपल्याला याच्यामध्ये. साधारणतः ह्या पानावरती येणार हे जे काळे काळे जे बारीक टिपके दिसत आहेत, याला आपण शेतकरी बंधू त्याला काळा करपा म्हणतात. ते सुरुवातीच्या
म्हणजे लवकर येणाऱ्या करपाची सुरुवातीचे लक्षणं अशा पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला आढळून येतात. त्याकरता आता सांगितल्याप्रमाणे मॅन्कोजेब आणि मॅन्कोजेबचे साधारणतः 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून जर आपण फवारणी केली आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी सायमोक्झॅनिल एक साधारणतः 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून जर फवारणी केली असं 10 दिवसाच्या अंतराने, तर आपल्याला या रोगापासून आपल्याला नियंत्रण मिळवणं सहज शक्य आहे. शक्यतो फवारणी करताना सुरुवातीला पहिलं जर आपण M45 सारखं जर स्पर्शजन्य बुरशीनाशक वापरले असेल, तर दुसऱ्या वेळेला फवारणी करताना आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी केली तर आपल्याला रिझल्ट एकदम चांगल्या पद्धतीने मिळतात. तर अशी आलटून पालटून फवारणी करायची. बऱ्याच वेळेला काय होतं, पानं कॅनोपी वाढल्यानंतर हे पानं एकाच एक मिसळून जातात आणि आपल्याला लवकर लक्षणं लक्षात येत नाही. त्यामुळं प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर लक्षात येतं. म्हणून आपण शेतामध्ये फिरत असताना जर खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर आपल्याला रोगाची लक्षणं दिसतात. जर सुरुवातीला या काळपाट रोगाची जी लक्षणं आहेत, ही पानाचे जे जुने पानं आहेत म्हणजे खालची जास्त दिवसाची जी पानं आहेत त्या पानावरती सुरुवात होते आणि तो प्रादुर्भाव आपण वरती नवीन पानाकडे वाढत जातो. त्यामुळं 10 ते 12 दिवसांनी ज्या वेळेला आपण शेतामध्ये जर आपण फेरफटका मारत असताना शेतामध्ये खालच्या बाजूला आपण लक्ष जर दिलं आणि अशी जर लक्षणे आढळून आली तर सांगितल्याप्रमाणे जर बुरशीनाशकांची फवारणी घेतली तर आपल्याला या रोगापासून निश्चित नियंत्रण मिळणं शक्य होते. धन्यवाद सर. हा प्रश्न विचारला होता श्री सचिन कदम, तालुका पुसेगाव, जिल्हा सातारा इथनं. ते जॉईन आहेतच मला वाटते, तर त्यांचं शंका समाधान झालं असेल असं मला वाटतं. धन्यवाद सर. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो श्री राजाराम माने जे आहेत, लासूरने, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, यांचं असं म्हणणं आहे की उशिरा करपा, येणारा करपा या रोगाचं एकात्मिक नियंत्रण. सर आपण मगाशी फक्त रासायनिक पद्धतीने नियंत्रण सांगितलं डॉटे सर, एकात्मिक नियंत्रणासाठी काय करायला लागेल उशिरा येणारा करपा, की जो एकदम घातक रोग आहे आपल्या बटाट्यामध्ये? उशीर येणाऱ्या करपा रोगाच्या साठी जर एकात्मिक पद्धतीने जर नियंत्रण करायचं ठरलं तर याला लागवडीपासूनच आपल्याला या उशिरा येणाऱ्या करपाच्या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच काळजी घेतली पाहिजे. जसं सुरुवातीला भालेकर सरांनी सांगितलं की आपल्याला पाण्याचा निचरा होणारी जमिनीमध्येच आपण बटाटा पिकाची एकतर लागवड केली पाहिजे. ज्या काही जाती आहेत की ज्याच्यामध्ये या रोगाला प्रतिकारक क्षम आहेत अशा जातींची आपण लागवड करू शकतो. किंवा बटाटा पिकामध्ये आपण बटाट्यास बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण त्याची लागवड केली तरी सुद्धा आपल्याला या रोगाचं नियंत्रण करता येणं शक्य होतं. याच्यामध्ये जर आपण संपूर्ण बटाटा जर आपण पिकामध्ये लावणार असाल, होल पोटॅटो, तर याच्यासाठी 1% म्हणजे 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून कार्बेंडाझिम या बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बटाटा जर त्यामध्ये बुडवला आणि तो त्याच्यानंतर सुकवून जर आपण शेतामध्ये लावला किंवा जर समजा फोडी करून जर आपण बटाटा लावणार असेल तर त्याच्यामध्ये डायथेनियम 45 सारख्या भुकटीचं जे औषध आहे त्याच्यामध्ये आपण त्या भुकटीच्या याच्यामध्ये ते बटाट्याच्या फोडी बुडवायच्या आहे आणि त्याच्यानंतर आपण जर त्याची लागवड केली तर या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येणं शक्य आहे. त्यानंतर लागवडीनंतर साधारणतः या रोगाचा प्रादुर्भाव साधारणतः 40 ते 45 दिवसानंतर मोठ्या प्रमाणामध्ये दिसायला सुरुवात होतो. आणि ज्या वेळेला आम्ही सुरुवातीला सांगितलं की रोगाचे लक्षणं म्हणजे पानाच्या कडा काळ्या पडणे, त्याच्यावर पानावरती ठिपके येणे आणि जर प्रादुर्भाव वाढला तर त्या ठिपक्याच्या खालच्या बाजूला आपल्याला पांढऱ्या रंगाची बुरशी आणि प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणात असेल तर शेतामध्ये गेल्यानंतर आपल्याला थोडासा उग्रवास आपल्याला शेतामध्ये येऊ शकतो. हे रोग ओळखण्याची लक्षणं आहेत. ह्या प्रादुर्भावाची लक्षणे लक्षात आल्यानंतर त्याच्यामध्ये सुरुवातीला M45 सारख्या बुरशीनाशकाची फवारणी करून त्यानंतर सायमोक्झॅनिल अधिक M45 म्हणजे कर्जेट हे जे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही याचा वापर केलेला आहे. हे जर बुरशीनाशक जर वापरलं साधारणतः 0.3% या प्रमाणामध्ये किंवा त्याच्याऐवजी मेटॅलॅक्सिल प्लस M45 हे बुरशीनाशक सुद्धा 0.3% याप्रमाणे जर आपण फवारणीसाठी वापरलं तर आपल्याला या रोगापासून आपल्याला नियंत्रण करता येणं शक्य आहे. तर लागवडीपासून तर नंतर आपण प्रादुर्भाव दिसल्यानंतर रासायनिक रोगनाशकाकडे जर गेलं तर आपल्याला एकात्मिक पद्धतीने आपल्याला हे नियंत्रण करता येणं शक्य आहे. आणि वारंवार त्याच जमिनीमध्ये सुद्धा जर बटाटा पिकाची जर लागवड केली
तरी सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असतो. म्हणून शेतकरी बंधूंनी शक्यतो एकाच शेतामध्ये वारंवार बटाटा पिकाची लागवड करू नये. धन्यवाद सर. म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या उपाययोजना करून आपण एकात्मिक नियंत्रण करू शकतो. त्याचप्रमाणे त्याच शेतकऱ्यांचा दुसरा असा प्रश्न आहे की विषाणूजन्य रोगाचं नियंत्रण कसं करता येईल, कारण बटाट्यामध्ये बरेच विषाणूजन्य रोग आहेत, तर त्या रोगांचं कसं आपल्याला नियंत्रण करता येईल? अगदी महत्वाचा प्रश्न विचारला सर आपण. खरं तर बघितलं तर महाराष्ट्र जे आहेत, महाराष्ट्र राज्य, तर महाराष्ट्र राज्यात रस शोषणाऱ्या किडी, प्रामुख्यानं मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. आणि हा जो काय आपण विषाणूजन्य रोग म्हणतो, मोझॅक ज्याला असं म्हणतो, तर त्या रोगाचा जो प्रसार आहे तो ह्या रस शोषणाऱ्या किडींच्या मार्फत होतो. त्यामुळं आपण महाराष्ट्रात बटाटा उत्पादन घेण्याकडे कल कमी आहेत किंवा घेत नाही. तर यासाठी आपण बाजारातून जे काही बियाणं घेऊ तर ते निरोगी असेल अशाच खात्री बाळगावी किंवा व्यापाऱ्याकडून खात्री करून घ्यावी की चांगल्या प्रतीचं किंवा जिथून बियाणं आणलेलं आहे तर तिकडं व्हायरस नसलेल्या झाडापासून हे बियाणं तयार केलेलं असावं. त्याच्यानंतर ह्या ज्या रस शोषणाऱ्या किडी आहे तर यांच्यासाठी आपण शेतात उगवणीनंतर म्हणजे साधारणतः 20 ते 25 दिवसानंतरच एकरी 10 ते 12 चिकट सापळे, पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत. कारण विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तर ते पंख असलेल्या ज्या किडी आहेत, मावा असतील किंवा पांढरी माशी असेल, तर ह्या पंख असलेल्या किडी एका रोगग्रस्त झाडाकडून दुसऱ्या रोगग्रस्त झाडाकडे जातात आणि त्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठी आपण पिवळे चिकट सापळे लावू शकतो आणि प्रादुर्भाव दिसताक्षणीच आंतरप्रवाही कीटकनाशक जसे की इमिडाक्लोरपिड असेल तर ते 0.4 मिली 10 लिटर पाण्यासाठी किंवा थायमिथॉक्झाम नावाचं रसायन आहे तर ते 2 ग्रॅम 10 लिटर पाण्यासाठी किंवा नव्यानंच बाजारात आलेलं फ्लोनिकामिड म्हणून औषध आहे तर ते 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यासाठी आपण 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. आणि त्याचबरोबर सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला विषाणूजन्य रोग हा बऱ्यापैकी शेतकऱ्यांना ओळखू येतोच, पण तरी मी सांगू शकतो की पानं जे आहेत ते वक्र झालेले असतात, पानांच्या ज्या कडा आतमध्ये आलेले असतात आणि मुख्य म्हणजे पानांचा रंग जो असतो डार्क हिरवा, लाईट हिरवा किंवा मग पिवळसर हिरवा अशा प्रकारे ते झाड झालेलं असतं आणि झाड पूर्ण कोमजलेलं दिसतं. तर अशी झाडं आपण उपटून नष्ट केली तर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव पुढं कमी होतो. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात आपण कीड नियंत्रण जर केलं तर आपण विषाणूजन्य रोग नक्कीच थांबवू शकतो. धन्यवाद सर. आता मला चॅट बॉक्स मध्ये एक शेतकऱ्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. जितेंद्र जगताप नावाचे शेतकरी आहेत. ते म्हणतात की स्वतः शेतकरी बटाटे बियाणे कसे तयार करू शकतो? भालेकर सर, त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकरी स्वतःच्या शेतावरती बटाट्याचं बियाणं तयार करू शकतो का? नाही, आताच आपण सांगितलं यांनी एंटॉमॉलॉजिस्ट आपले की त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे तर ह्या रोग शोषणाऱ्या ज्या किडी आहेत म्हणजे पांढरी माशी किंवा काय सगळ्यांचा जो प्रादुर्भाव आहे तर तो जास्त आहे. आणि त्यामुळं काय होतं की आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये जनरली आपण बटाट्याचं बियाणं तयार करत नाही. याचं कारण एवढंच आहे की आपल्याकडं ह्या रस शोषणाऱ्या किडी जास्त असल्यामुळं ह्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव जे आहे तर आपल्या बटाटा पिकावर करत असतात. आणि बटाटा पीक जे आहे तर बटाटा पिकामध्ये कसं असतं की आपण बटाट्याचे कंद लागवडीला वापरतो. जर एखाद्या झाडाला बटाट्याच्या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि त्याचे जर कंद आपण म्हणजे बटाटे जर आपण लागवडीसाठी वापरले तर त्या झाडांवर परत आपल्याला जे आहे तर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. आणि म्हणून आपण जे आहे तर मध्य प्रदेश असेल किंवा इव्हन शिमल्याकडून इकडून जो बटाट्याचं बियाणं जे येतं आपल्याकडे आणि ते बियाणं आपण वापरतो कारण त्या भागामध्ये या किडींचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे त्या येणाऱ्या मटेरियलवर जे आहे तर म्हणजे बियाणावर तर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आपण बटाट्याचं बीजोत्पादन घेऊ नये असा मी सल्ला देईन. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यामध्ये की भविष्यात विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त होऊन आर्थिक नुकसान होण्याऐवजी आपण इथे बटाटा बियाणं उत्पादन करू नये असं अपील तसं करू शकतो आपण, परंतु आपल्याकडचे ज्या घटक आहेत, रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव असेल तर त्यामुळे सरांनी असं शेतकऱ्यांना विनंती आहे त्यांची की आपण बटाटा बीजोत्पादन करू शकतो परंतु इथं घेऊ नये या कारणांमुळे, आणि आपल्याला
विषाणूमुक्त जे बियाणं पाहिजे ते आपल्याला जे थंड हवेचे प्रदेश आहे पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या भागातून आपण त्यासाठी आणणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याबरोबर बालेकर सर बरेच शेतकरी आता जॉईन आहेत. त्याचप्रमाणे काही कृषी विभागाचे अधिकारी पण आहेत. तर आपल्यापैकी कुणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारावा. तज्ञ आपल्या प्रश्नांना उत्तर देतील. हा सर नमस्कार, जितेंद्र जगताप बोलतोय. हा, नमस्ते, बोला. सर मी हा प्रश्न आता मीच विचारला होता, बियाणं आपण तयार करू शकतो का? हो, पण बरोबर. बाहेरच्या राज्यातून जे बियाणे येतं त्याच्या कृषी विभागाचं काही नियंत्रण असतं का? त्या बियाण्याची तपासणी वगैरे होते का? कारण आमचं अख्खं गाव बटाटा बियाण्यात संपलं संपूर्ण. म्हणजे बियाणे लागवडच सोडून दिली शेतकऱ्यांनी, कारण येणाऱ्या बटाटे बियाण्यात इतकं फसवणूक होती की त्याला बटाटे कमीच लागतात. जे सुरुवातीला यायचे ते सगळं बंद झालं, आता लागणच सोडली शेतकऱ्यांनी. एम आर देशमुख सर, आपण काय म्हणू शकतो याच्यावर? ना आपल्याकडे तशी काही व्यवस्था नाहीये बटाट्याच्या संदर्भात. सर्टिफाईंग एजन्सी जी आहे ना ती नाहीच आहे, कारण नाही. सीड प्रोडक्शन आपल्या इथे होत नाही आणि बटाटा आपल्याला सगळीकडे जो बियाणा येतो तो पंजाब मधूनच येतो मॅक्सिमम प्रमाणामध्ये. तर आपल्याकडे तशी काही कंट्रोलिंग एजन्सी नाहीये बटाट्याच्या बाबतीत. म्हणजे महाराष्ट्र शासनाची अशी कोणतीही कंट्रोलिंग एजन्सी नाही, नाही. कारण ते त्या राज्यामध्ये उत्पादक हा, कारण ते होणारं आपल्या इथं त्याचं बी तयार होतच नाही, त्याच्यामुळे ती नाहीये तशी आता. ओके, ओके. मग सर जगताप साहेब, शेतकऱ्यांनी काय करायचं? फक्त शेतकऱ्यांनी काय करायचं की जेव्हा आपण बटाटा निवडतो बेणं म्हणून, तो तर 30 ते 40 ग्रॅमचा बटाटा निवडायचा. मग तुम्ही जेवढा मोठा साईजचा बटाटा निवडाल किंवा कापून लावायचा प्रयत्न बरेच जण करतात की कापूनच लावतात बटाटा, तर जितकं मोठ्या साईजचा घ्याल तितके प्रॉब्लेम्स वाढत जातात, कारण त्या बटाट्यामध्येच इन्फेक्शनचं प्रमाण जास्त असतं. जितका मोठा बटाटा असतो बेण्याचा त्याच्यामध्ये इन्फेक्शनचं प्रमाण जास्त असतं. आणि तुम्ही बोर साईज आपण जी म्हणतो 30 ते 40 ग्रॅमचा बटाटा तुम्ही जर घेतला तर तो चांगल्या पद्धतीने येतो. तर ते एक पाळणं गरजेचं आहे, कारण कापून लावण्यावर भर शेतकऱ्यांचं जास्त आहे. तर तसं न करता 30 ते 40 ग्रॅमचा बटाटा बेणं म्हणून निवडायचा आणि त्याची लागवड करायची. धन्यवाद सर. थोडक्यात शेतकऱ्यांनी बियाण्याची निवड करताना 30 ते 40 ग्रॅमचा बटाटा जर वापरला तर आपण पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या टाळू शकतो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, कोणी आहे इच्छुक कोणाला प्रश्न विचारायचा आहे आपले जॉईन असलेल्या शेतकऱ्यांपैकी? कृपया. हॅलो. हा, सर नमस्ते, मी कृषी अधिकारी आंबेगाव मधून बोलतोय. याच्यात ते हा. शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की बियाण्याचं बाबत, तर आपल्याला FPO च्या माध्यमातून आपल्याला डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग नुसार आपण तिथल्या शेतकऱ्यांशी जर हे संपर्क करून बियाणाची उपलब्धता होऊ शकते, पण त्या एरियातील शेतकऱ्यांनी तेवढा सहभाग दर्शवला पाहिजे. जालंधर असेल किंवा मग कुफरी वगैरे असेल, तर इथल्या शेतकऱ्यांशी जर संपर्क ठेवला तर ते बियाणं उपलब्ध होऊ शकतं त्या शेतकऱ्यांना. तेच धन्यवाद तर सर. मी सांगतोय की ना, कॉपरेटिव्ह फार्मिंग आता आलं पाहिजे बटाट्यामध्ये, की सगळ्या शेतकरी जर संघटित झाले तर काही शक्य होऊ शकतं. तुम्हाला जी पाहिजे ती जात आपण आणू शकतो, ती लागवड करू शकतो, चांगल्या प्रकारचं बेणं सुद्धा आपल्याला मिळू शकतं, पण फक्त संघटित होणं गरजेचं आहे. थोडक्यात तालुका कृषी अधिकारी आंबेगाव यांचंही मत आणि देशमुख साहेब यांचंही मत आलं की शेतकऱ्यांनी एक संघ किंवा संघटित होऊन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या ह्याच्यातनं जर तिथल्या पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांशी जर काही कॉन्ट्रॅक्ट केली तर तुम्हाला उच्च प्रतीचं असं बियाणं आपल्या शेतकऱ्याला आपणच उपलब्ध करून देऊ शकतो आणि ज्याच्यातनं आपण व्यापारी बाजूला ठेवू शकतो. त्याचप्रमाणे पुढचा जो प्रश्न आहे, सागर धुमाळ, राहणार पेठ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, बटाटा पिकाच्या खोडकिडीचा बंदोबस्त कसा करता येईल सर? आता बटाट्यावरती खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढतोय. मोरे सर किंवा बनसोडे सर? बटाटा पिकातील आता जे खोडकीड म्हणायचं आहे की त्यांना शेंडे खाणाऱ्या अळीचं म्हणायचं आहे. मला तरी वाटतंय की ते शेंडे पोखरणारी जी अळी आहे त्याच्याविषयी हो. त्यांना काहीतरी विचारायचं असावं. हो. तर आपल्याला माहितीच आहे की आपलं जे आंबेगाव असेल किंवा खटाव परिसर हा सगळा भाजीपाल्याचा बेल्ट आहे. तर सुरुवातीला मागील 2 वर्षापासूनच ह्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. यापूर्वी आपल्याकडे ती कीड नव्हती. ही कीड प्रामुख्यानं वांग्याचे पीक आहे, तर वांग्या पिकात शेंडे आणि फळं खाणारी आहेत. वांग्यात आपण बघितलेलं असेल की शेंडे कोमजलेले दिसतात. तसंच ह्या बटाट्या पिकामध्ये सुद्धा शेंडे कोमजलेले
दिसतात. तर ही जी आहेत ह्या किडीच्या 4 अवस्था आहे. अंडी आहे, अळी आहे, कोश आणि पतंग अशा 4 अवस्था आहेत. तर ही कीड एकामागोम एक असे 150 ते 200 अंडे एका झाडावर एक 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 शेंड्याकडील भागावर देते. शेंड्यातून जी काही अळी येते तर ती अळी शेंडा पोखरते आणि मध्ये गेल्यानंतर मधला जो गाभा आहे तर ते खाण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचं नुकसान आपल्याला कसं कळतं की ती जिथनं मध्ये जाते तर तिथनं अशी बारीक तिची विष्ठा बाहेर आलेली दिसते आणि शेंडा जो आहे तो सुकलेला असतो किंवा खाली जमिनीकडे वाळलेला असतो. तर हे नुकसान 100% आपल्याला त्या शेंडे खाणाऱ्या अळीचं दिसून येतं. तर याचं जर नियंत्रण करायचं जर ठरलं तर सुरुवातीपासूनच आपण व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला त्याला प्रकाश सापळे आपण जे म्हणतो ते लावले पाहिजेत. त्याचबरोबर लुसिनोड नावाचा ल्यूर बाजारात मिळतो. म्हणजे जो कामगंध सापळे असतात त्यातला जो लुसिनोड नावाचा ल्यूर आहे तर तो ल्यूर घेऊन आपण एकरी 4 ते 5 कामगंध सापळे लावावेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी पक्षी थांबे म्हणजे नुसते शेतात वाय आकाराच्या काठ्या वगैरे उभ्या जरी केल्या तर त्याच्यावर पक्षी वगैरे बसून ज्या अळ्या आहेत शेंडे पोखरणारे असेल किंवा पाने खाणारे अळ्या असतील तर त्यांना ते वेचून घेतात. आणि वांग्यानंतर शक्यतो बटाटा पीक घेऊ नये. जर तसं केलं तर त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो. आणि शेवटी जर आपल्याला जैविक पद्धतीने म्हणायचं म्हटलं तर एकदम सुरुवातच जर असेल तर आपण नीमयुक्त औषध जर आझारडिरेक्टिन 10,000 ppm असेल तर साधारणतः 2 मिली प्रति लिटर पाण्यासोबत जर मारलं तरी त्याच्यातली जर त्या नीमयुक्त औषधातला जो कडवटपणा आहे तर त्याच्यामुळं अंडी देण्याचं प्रमाण काही प्रमाणात थांबतं. आणि तेवढं करूनही जर प्रमाण वाढतच असेल तर अशा वेळेस आपण एन्डॉक्झाकार 10 मिली प्रति 10 लिटर किंवा इमामेक्टिन बेन्झोएट 4 ग्रॅम प्रति 10 लिटर किंवा क्लोराट्रॅनिलप्रोल 4 मिली प्रति 10 लिटर पाणी ह्या कीटकनाशकांची स्टिकर मिसळून आलटून पालटून जर फवारणी केलं तर ह्या किडीचं नियंत्रण करणं शक्य आहे. धन्यवाद सर. म्हणजे आपण बाजारातील विविध कीटकनाशकांचा वापर करून त्याचं नियोजन करू शकतो. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे ते हर्षवर्धन म्हणून एक शेतकरी आपल्याकडे जॉईन आहे तर त्यांना काहीतरी विचारायचं आहे. त्यांनी हँड रेज केलेलं आहे. अनम्यूट करा आणि कृपया आपण प्रश्न विचारा. हर्षवर्धन नमस्ते सर. हा, नमस्ते सर. सर नमस्ते. मी इंदापूर तालुक्यातून बोलतोय. आमच्या इकडे पण भरपूर आता बटाट्याची शेती लोक करायला लागलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा एक महत्वाचा प्रश्न असतो की बाबा बटाटा आपण लावतो पण बटाट्याला म्हणाल असं उत्पन्न मिळत नाही बटाट्याचं. तर शेतकऱ्यांकडला मी इथं असा प्रश्न विचारू शकतो की बाबा शेतकऱ्यांना जर जास्तीत जास्त बटाटा उत्पन्न मिळवायचं असलं तर कोणत्या प्रमुख बाबींचा त्यांनी उल्लेख करायला पाहिजे किंवा कोणत्या प्रमुख बाबींवर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे जमीन सिलेक्ट करताना ते शेवटपर्यंत. तर कुठल्या कुठल्या अशा काही गोष्टी आहेत का ज्या वापरून आपण बटाट्याचं उत्पन्न जास्तीत जास्त मिळवू शकतो? धन्यवाद. देशमुख सर आणि भालेकर सर आपल्यासाठी हा प्रश्न आहे की काही आतापर्यंत खरीप बटाटा हा विशिष्ट भागातच होत होता जिथं ते वातावरण सुटेबल आहे. परंतु आता इंदापूर सारख्या ठिकाणीही हर्षवर्धन म्हणतायत की बटाट्याची लागवड वाढते परंतु म्हणावं असं उत्पन्न मिळत नाही. तर कोणत्या कोणत्या बाबींचा विचार करणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे? अच्छा, तर बटाटा ना एक टेम्परेचर स्पेसिफिक क्रॉप आहे. म्हणजे तापमानाला संवेदनशील असं पीक आहे. तर ते सगळीकडेच तुम्हाला लावताना नाही. रब्बी सीझन जरी असला तरी बटाटा सगळीकडेच अगदी सर्रासपणे लावता येईल असं नाही. ज्या ठिकाणी रात्रीचं तापमान 20 डिग्री सेंटीग्रेडच्या वर जातं अशा ठिकाणी बटाटा लावण्यात येऊ नये. कारण हे बटाटा एक टेम्परेट क्रॉप आहे म्हणजे थंड हवामानाचं पीक आहे आणि जिथे जिथे रात्रीचं तापमान 20 डिग्री सेंटीग्रेडच्या वर जातो तिथे झाडं चांगले वाढतात पण बटाटा मात्र लागत नाही. तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की रात्रीचं तापमान जे आहे ते ग्रामपंचायतीमधून सगळं त्याचं रेकॉर्ड काढून बघायला पाहिजे की कुठे कुठे कधी कधी ते तापमान वर जातं कधी खाली येतं. तर 20 डिग्री सेंटीग्रेडच्या वर असेल तर तिथे बटाटा येणं शक्य नाही. तर असे पॉकेट्स रब्बीमध्ये सुद्धा निवडा लागतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जमीन. अगदी हलकी जमीन लागते बटाट्याला पाण्याचा संपूर्ण निचरा होणार. अशी जर जमीन असेल तर त्या ठिकाणी बटाटा येऊ शकतो किंवा एकदम भारी चिकट मातीची वगैरे असेल तर अशा जमिनीत बटाटा येऊ शकणार नाही. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचं तापमान ते पाहणं गरजेचं आहे. अजून याच्या संदर्भात काय विचारायचं? आता जसं देशमुख सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जे आहे तर तापमान हा जो भाग आहे तो आपल्या हातातला नाहीये. परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये अजून मी एक ऍड करेल की आता तापमानामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे 20 डिग्रीला जे आहे तर आपली बटाट्याची लागण होते आणि दिवसाचं तापमान जे आहे
35 डिग्री आणि रात्रीचं तापमान जे आहे तर समजा 20 डिग्री असं जर समजा असेल तर आपल्याला बटाट्याची म्हणजे उत्पादन चांगलं मिळतं, बटाट्याचा लाग चांगला लागतो. परंतु याच्यामध्ये जर काही खालीवर प्रमाण झाला म्हणजे कमी जास्त झालं तर बटाट्याचा लाग कमी होतो. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे मॅनेजमेंट म्हणून जे आहे तर तुम्ही त्याला वापरणारे खतं, नंतर तुम्ही कोणत्या बियाणं कोणतं घेता, भर कधी लावता, तर ह्या गोष्टी बी तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि खरीप हंगामातला जो बटाटा आहे त्याच्यामध्ये जसं सांगितलं की मग ड्रेनेजची व्यवस्था चांगली असणं गरजेचं आहे उत्पादन वाढीसाठी. त्याचप्रमाणे खरीप हंगामामध्ये लाईट कमी राहतो आणि त्याच्यामुळे काय होतं की या ढगाळ वातावरणामध्ये बटाटा नुसता वाढला जातो. तर अशा वेळेस आपण एक 70 दिवसाच्या दरम्यान जर समजा आपण क्लोरमकॉट क्लोराईड याचं जर एक 25 ppm जर समजा द्रावण फवारलं तर त्याची वाढ कमी होऊन आपल्याला बटाट्याचं जे आहे तर आऱ्या आणि बटाटे उत्पादन वाढीमध्ये त्याचा सुद्धा फायदा होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत उत्पन्न वाढ ही कोणत्या एका गोष्टीवर अवलंबून नाहीये. त्यामुळे आपण सर्व गोष्टींचा जर विचार केला तरच आपण उत्पादन वाढ करू शकतो. सर मी धन्यवाद. थोडंसं ऍड करू का याच्यात? हा करा सर. तर सांगा आता सर त्यांचा प्लीज. प्रश्न अगदी बरोबर आहे की जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल किंवा त्याचं आपल्याला नियोजन करावं लागेल किंवा व्यवस्थापन करावं लागेल. तर सुरुवातीला आपल्याला चांगलं निरोगी बियाणं कुठून मिळेल तिथून सुरुवात करावं लागेल. निरोगी आणि चांगलं बियाणं आपल्याला वेळेत मिळालं पाहिजे. लागवड करताना शक्यतो मोड आलेलं किंवा त्याला कोंब आलेलं बियाणं म्हणतो आपण ते लावलं पाहिजे आणि ते लावण्यापूर्वी त्याला बीज प्रक्रिया देणं गरजेचं आहे. लागवड जी आहे आपण शिफारस केलेली आहे 60/20 तर याच्यावरच करणं गरजेचं आहे. वेळोवेळी त्याचबरोबर पिकाचं सर्वेक्षण त्याच्यावर काही कीड आली का नाही आली तर हे सुद्धा आपण वेळोवेळी बघितलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या पिकाच्या ज्या संवेदनशील अवस्था आहेत, रोप अवस्था असेल, त्याच्यानंतर जे आऱ्या येण्याची अवस्था असेल किंवा बटाटा पोचण्याची अवस्था असेल, हे असे ज्या 3 संवेदनशील जे महत्वाच्या अवस्था आहे तर ह्या काळात पावसाळा असो किंवा रब्बी हंगाम असो तर पाणी मिळालंच पाहिजे तरच उत्पादनात वाढ होते. आणि जर पाण्याचे म्हणजे थोडं जरी पाणी असेल तर स्प्रिंकलरद्वारे जर दिलं तर नक्कीच उत्पादनात 15 ते 20% स्प्रिंकलरद्वारे किंवा ठिबकद्वारे दिल्याने वाढ झालेली आपल्याला दिसून आलेली आहे. तर त्याचबरोबर खत व्यवस्थापन. तर सुरुवातीला आपण भालेकर सरांनी खत व्यवस्थापन कसं करायचं ते सांगितलेलं आहे, पण ते योग्य वेळी केलं पाहिजे. तर भर देण्याच्या वेळेसच स्फुरद आणि पालाची मात्रा दिली गेली पाहिजे. त्याचबरोबर अजून काही काही प्रगतशील शेतकऱ्यांच्या आम्ही ज्यावेळेस भेटी घेतल्यात किंवा आम्हाला पण आढळलेलं आहे तर बरेच जण 05234 असेल, 1515 असेल, 1919 असेल तर या फुगवणीच्या वेळेस 05234 सारख्या अन्नद्रव्यांचा सुद्धा त्याच्यात उपयोग करायला लागलेला आहे. त्याचबरोबर आपल्या काळे सरांनी सांगितल्याप्रमाणे फुले किंवा ग्रेड 2 फर्टिलायझर जे आहे तर याचा जर उपयोग केला तर बटाटे पोसण्यात त्याचा खूप मदत होते आणि पीक संरक्षण हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर अशा प्रकारे जर आपण ही काळजी घेतली तर नक्कीच जास्त उत्पादन मिळेल आणि आपल्याला भरघोस नफा सुद्धा मिळू शकेल. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात आपल्याला खत व्यवस्थापन, त्याच्यानंतर संवेदनशील अवस्थेमध्ये पिकाची काळजी, व्यवस्थित असं पाणी नियोजन, या गोष्टी आपण जर केल्या तर आपण निश्चितच जास्त उत्पादन घेऊ शकतो. त्याचप्रमाणे दत्तात्रय एरंडे, कोल्हारवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे यांचा असा प्रश्न आहे. यांचाच नाही तर पेठ या गावच्या ज्या कृषी सहाय्यक आहेत त्यांनी पण मला सकाळी सांगितलं की या पूर्ण भागामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये सध्या जास्त पावसामुळं लाल कोळी किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर याच्यावरती खूपच प्रादुर्भाव आहे. तर त्याची काय उपाययोजना कराव्यात? बनसोडे सर. अगदी बरोबर प्रश्न आहे. तर आता सध्या खरीप हंगामात आम्ही आमच्या प्रक्षेत्रावर बघतो आणि शेतकऱ्यांच्या भेटी दरम्यान सुद्धा आम्हाला जाणवलं आहे तर शेंडा पोखरणारी अळी असेल किंवा लाल कोळी असेल तर यांचा प्रादुर्भाव आता सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याची कारणं पण आपल्याला माहित आहेत. लाल कोळीचा प्रादुर्भाव प्रामुख्यानं खरीपमध्येच दिसतो. रब्बी हंगामात क्वचित कुठेतरी आपल्याला दिसून येतो. तर खरीप हंगामात का तसं दिसतं? कारण खरीप हंगामातली आपली जी जून जुलैची लागवड असते तर त्यावेळेस तापमान हे मोठ्या प्रमाणात असते आणि हे तापमान जे आहे तर त्याला अनुकूल आहे. तर अशा वेळेस लागवडीनंतर महिन्यातच लाल कोळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि ही कीड जी आहे तर अष्टपद आहे म्हणजे तिला 8 पाय आहे, अकीटक वर्गीय आहे. तर सहजासहजी ही डोळ्याने दिसून येत नाही. त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान म्हणजे ही काय करते, ही एक प्रकारचा रस शोषण करते. म्हणजे पानं खरवडते आणि त्यातनं जो काही रस निघतो तो शोषण करते आणि त्याच्यामुळे नंतर ते पानांवर चट्टे पडतात आणि हे असे चट्टे उन्हात आपल्याला लांबनं जरी बघितले तर शेंड्याकडील भाग आपल्याला असा चकाकताना दिसतो, काळा आणि चकाकणारा असा
भाग दिसतो. मग जास्त प्रमाण झाल्यावर आपल्याला जाणवतंय की हा कोळी किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. आणि मग त्यामुळं काय होतं, शेंड्याकडील वाढ थांबते, शेंड्याकडील पानं जे आहेत वाळतात, म्हणजे वरनं खाली पान असं वाळत येतं. जसं मर रोगासारखं जाणवतं आपल्याला की याच्यात मर आलं काय, पण तो कोळीचा प्रादुर्भाव असतो. आणि बऱ्याच वेळा आपल्याकडे आता पावसाने उघड झाप जर दिली, पाऊस आला, परत 4 दिवस थोडीशी उष्णता येते, परत हे होतं. तर असं ह्युमिड वातावरण जे आहे तर ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. तर याच्यासाठी जे काही कोळीनाशक आहे, स्पायरोमेसिफेन नावाचं कोळीनाशक आहे. तर ते स्पायरोमेसिफेन कोळीनाशक जे आहे तर साधारणतः 10 मिली प्रति लिटर पाणी, किंवा अबामेक्टिन नावाचं जे काही कोळीनाशक आहे तर 5 मिली प्रति लिटर पाणी, किंवा डायकोफॉल 18.5% प्रवाही जे औषध आहे तर ते आपण साधारणतः 25 मिली प्रति 10 लिटर, किंवा फेनाझाक्विन 10 EC 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यात आपण ह्या औषधांच्या आलटून पालटून फवारण्या करणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीच्या अवस्थेत जर आपण त्याची फवारणी केली तर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतात. कोळी किडीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी झालेला जाणून येतो. आणि शेतकरी बांधवांना मी अजून एक सांगू इच्छितो की एकाच शेतकऱ्यांनी फवारण्यापेक्षा गावातले आपले जे आजूबाजूचे जेवढे शेतकरी असतील, प्रत्येकाने जर एकाच वेळेस 1-2 दिवसाच्या मागापुढे अंतराने जर फवारण्या केल्या तर त्याचं नियंत्रण लवकर होतं. धन्यवाद सर. म्हणजे थोडक्यात लाल कोळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गाव पातळीवर जर एकाच आठवड्यामध्ये जर उपाययोजना केल्या तर आपण चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करू शकतो. धन्यवाद सर. आणि आता शेवटचा जो प्रश्न आहे तो आपल्या भालेकर सरांसाठी आहे सर, की शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की पाऊस जास्त झाला की बटाटा पिकाच्या उत्पादनात घट येते, म्हणजे जे सरासरी उत्पन्न आहे ते कमी होतं जास्त पाऊस झाल्यामुळं. तर ते का होतं, त्याचं कारण काय आहे आणि ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे? पाऊस तर आपल्या हातात नाहीये, काय काळजी घ्यायला पाहिजे? नाही, हा आपण अगोदरही चर्चा केली या विषयावर हो आणि हो. आता परतही विचारताय तुम्ही, बरोबर आहे. आता याच्यात सगळ्यात महत्वाचं जे आहे तर जमिनीमध्ये जे आहे, तर अति पावसामुळे जे आहे तर जे ड्रेनेज चांगलं होणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी शेतकऱ्यांना जे आहे तर शेताच्या बाजूला जे आहे, समजा पाण्याची साठवण होत असेल तर ते चर वगैरे काढून जे आहे तर पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बटाट्याला ज्या आऱ्या सुटतात तर त्या आऱ्या ज्या आहेत तर ह्या झाकल्या जातील, की जेणेकरून आपल्याला बटाट्याची लाग जास्त मिळेल. या 2 गोष्टी फक्त आता सध्या आपल्या हातामध्ये आहेत. पाऊस थांबवणं आपल्या हातात नाहीये, परंतु फक्त जर समजा थोडासा वापसा कंडिशन मिळाली तर त्यावेळेस आपल्या आऱ्या कुठे उघड्या असेल तर त्या झाकून घेणं हे एवढं आपल्या हातामध्ये आहे. धन्यवाद सर. अशा पद्धतीने माझ्याकडे जे काही प्रश्न आले होते मागच्या 2-3 दिवसामध्ये ते सर्व संपलेले आहेत. आता आपल्या कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे, 1 तास पूर्ण झालेला आहे. तर मला वाटतंय की आता सर्व शेतकऱ्यांचं शंका समाधान झालं असावं. तर आपण शेवटच्या म्हणजे आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकडे वळूयात. आणि मी सर्व मी वैयक्तिक तसेच आमच्या कार्यालयाच्या वतीनं आपल्या सगळ्या सहभागी झालेल्या लोकांचं जे काही शास्त्रज्ञ उपलब्ध झाले त्यांचं आभार मानतो. आणि एक फॉर्मल आभार प्रदर्शनासाठी मी आमच्या कार्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर मृणाल आजोतीकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आजोतीकर सर कृपया. धन्यवाद सर. आज कृषी विद्यापीठ आपले दारी तंत्रज्ञान गंगा घरोघरी या कार्यक्रमामध्ये आपण जे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचं समाधान करण्यासाठी विचारा तुम्ही सांगतो आम्ही ही जी नवीन चर्चासत्र रूपी कार्यक्रम आपण आयोजित करतो. तर या कार्यक्रमासाठी सर्व जे तज्ञ उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांचं डॉक्टर सुभाष भालेकर सर, डॉक्टर संतोष मोरे सर, डॉक्टर मंगेश देशमुख सर, डॉक्टर संग्राम काळे सर, डॉक्टर सुनील लोहाटे सर, डॉक्टर गणेश बनसोडे सर, या सर्व तज्ञ शास्त्रज्ञ मंडळींचं मी मनापासून विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणेच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांच्या संकल्पनेतनं साकारला जातो ते आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर नेहमीच या उपक्रमाच्या पाठीशी असतात. याबद्दल मी त्यांचं देखील मनापासून धन्यवाद देतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे सर्व संचालक आहेत, आधारस्तंभ आहेत,
संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर गोरक्ष ससाणे सर, संचालक संशोधन डॉक्टर विठ्ठल शिर्के सर, अधिष्ठाता कृषी डॉक्टर दिलीप पवार सर यांचं पण मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने सर जो या कार्यक्रमाला पाठबळ देतात त्याबद्दल मी सरांचे देखील मनापासून धन्यवाद देतो. आज कृषी विभागाचे बरेच अधिकारी आज उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी आंबेगाव डॉक्टर सोपान लांडे सरांनी देखील चर्चेमध्ये सहभाग घेतला, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. सर मी विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने विद्यापीठाच्या वतीने आपला देखील आभारी आहे. त्याचप्रमाणे आज जे शेतकरी उपस्थित राहिले, ऑनलाईन उपस्थित राहिले, ज्यांनी उपस्थित राहून प्रश्न विचारले, बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, आधी देखील पाठवून दिले होते. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले. सर्व सहभागी शेतकरी बांधवांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या विभागाचे प्रमुख विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉक्टर सोमनाथ माने सर देखील उपस्थित राहिले. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये त्यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन मदत केली, त्याबद्दल मी डॉक्टर सोमनाथ माने सरांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि माझे सहकारी डॉक्टर विकास भालेराव, डॉक्टर सुनील जोगदंड यांनी देखील जी कार्यक्रमामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली नेहमीप्रमाणे, त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. तत्पूर्वी पुढील कार्यक्रम पुढील आठवड्यामध्ये शुक्रवारी दिनांक 6 सप्टेंबर रोजी तूर पिकामध्ये उद्भवणाऱ्या समस्या याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा देखील सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर. Thank you.